मुळ्याच्या शेंगाची भाजी ही सगळ्यांना आवडते अशी नाही, पण ज्या पद्धतीने मी दाखवणार आहे त्या पद्धतीनं कराल तर एकदम छान चटपटीत अशी छान स्वादिष्ट ही भाजी बनते आणि खायला पण आवडेल सर्वांना अशी होते. मुळ्यांच्या शेंगा शिजवताना थोडाफार त्याचा वास येतो, पण केल्यानंतर त्याचा काही येणार नाही वास आणि एकदम चटपटीत छान असं टेस्टी अशी ही भाजी बनते. नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इथं मी तुरीची डाळ 2 चमचे होईल एवढी घेतलेली आहे. पावशर मुळ्याची शेंगा आहेत त्याच्यासाठी 2 चमचे तुरीची डाळ ही 1 तास आधी मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आणि चांगली भिजू द्यायची ही डाळ. पाहू शकता एकदम छान अशी फुललेली पण आहे आणि सॉफ्ट झालेली आहे ही डाळ आणि ही साईडला ठेवून देते. आणि ह्या मुळ्याच्या शेंगा एकदम छान अशा कोवळ्या आहेत, थोड्याफार जून नाही आहेत जास्त, जून घेऊ नका शक्यतो. आणि अशा ह्या त्याचे देठ मी काढून घेते आणि पूर्ण असे 2 भाग करणार आहे. दोन्हीकडचे साईडनी कट करायचे. सर्वच मुळ्यांच्या शेंगा असे 2 भाग करून घेणार आहेत. साईडचे हे टोक काढून घ्यायचे दोन्ही साईडचे आणि हे याचे 2 भाग करायचे आहेत. मी हाताच्या साहाय्यानेच केलेले आहेत. एकदम अशा कोवळ्या आहेत ह्या मुळ्याच्या शेंगा आणि ह्या सर्व निवडून झाल्यानंतर ह्या पॅनमध्ये मी घालून घेतलेले आहे आणि त्याच्यासोबतच ते पाणी घालून आपल्याला पहिल्यांदा उकडून घेणार आहे. हे पूर्ण मुळ्याच्या शेंगा चांगल्या शिजवून घेणार आहे आणि याच्यामध्ये ही तुरीची डाळसुद्धा त्यासोबत घातलेली आहे आणि दोन्ही एकदम छान असं 15 ते 20 मिनटं लो फ्लेमवरतीच मी ह्या शेंगा पूर्ण अशा छान शिजवून घेणार आहे, उकडून घेणार आहे. आणि या फोडणीसाठी मी 1 मोठा कांदा घेतलेला, जास्त असा मोठा कांदा घ्या एक, जेणेकरून छान टेस्टी अशी भाजी होते. कांदा घातल्यामुळे आपल्याला जास्त काही इन्ग्रेडियंट्स मी याच्यामध्ये घालणार नाही आहे, मसाले वगैरे घालणार नाही आहे. आणि 1 कांदा चांगला असा बारीक करून घ्यायचा आहे चिरून. आणि ही पाहू शकता 15 ते 20 मिनटं हा मुळ्याच्या शेंगा एकदम, आणि ही डाळसुद्धा चांगली अशी शिजलेली आहे आणि पूर्ण गाळून घ्यायची आहे ही भाजी. थोडीशी याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि पिळून घ्यायची ही भाजी. आणि त्याच्यानंतरच 1 पॅनमध्ये मी हे 2 ते 3 चमचे होईल एवढं तेल घातलेलं आहे. 2 ते 2.5 चमचे तेल जास्त वापरा चालेल. आणि याच्यामध्ये जिरे मोहरी हे मी फोडणीला घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा, तेल तापल्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण मी थोडंसं फ्लेवरसाठी हे टेस्ट चांगली येते त्यामुळे मी कढीपत्ता घातलेला आहे ह्याच्यामध्ये. आणि कांदा चांगला ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये नुसतं तेल चटणी कांद्यामुळेच ह्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते परतायला. आणि 2 चमचे होईल एवढे लाल कांदा लसूण चटणी मी वापरलेली आहे. कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जर तुमच्याकडे घरी नसेल तर तुम्ही बाजारामध्ये मिळतं कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, ती आणली तरी चालेल. ही भाजी चांगली पिळून ह्याच्यामध्ये परतून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे चवीनुसार. आणि ही चांगली 1-2 मिनटं होईल एवढं वाफवल्यानंतर ही चांगली तयार आहे. ही भाजी एकदम टेस्टी आणि सगळ्यांना आवडणारी आहे. याची टेस्ट खूपच छान लागते आणि ही हेल्दी आहे, आपल्या हेल्थसाठी चांगली आहे. त्यामुळं खावी ही भाजी मुळ्याची शेंगा. आणि अशा पद्धतीने केलात तर खूपच छान चांगली भाजी होते. ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट, थोडंसं टॅमॅटो जरी घातला तरी चालेल. हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.